देऊन चेंडू निघून जातोय. क्षेत्ररक्षक सुद्धा काही करू शकला नाही, कारण अशा प्रकारे चेंडूने वळण घेतलं की थँक्यू सो मच. तर 4 धावा आले तर पहिल्याच बॉल वरती. फलंदाज मिस्टर आशिष. नॉस्ट्राईक केलं अप्पी. आणि ऑन साइडला आपण पाहतोय डीप लॉंग ऑनला एक धाव मिळते. एका धावेने धाव फलक पोहोचते 5 या अंकावरती. स्ट्राईक एंडला आता मात्र अप्पीला नक्कीच मी एक कानमंत्र देवीन की अप्पी फक्त आपल्या नावापुढे एच लावलं तर तू सदैव हॅप्पी आम्हाला दिसशील. तर 5 धावा धाव फलकावरती आहेत. स्पीडअप करा प्लीज. त्यानंतर अगदी यावेळेस कार्पेट लाईन शूट जातो डीप लॉंगरला. क्विक थ्रो केला गेलाय आणि नो स्ट्राईक एंडला. सुनीलजी इंदुरकर थोडे नाराज आहेत की थ्रो परफेक्ट केला जात नाहीये, त्यांच्या हातामध्ये व्यवस्थित थ्रो येत नाहीये. या गोष्टीची आपण नक्कीच काळजी घ्यावी अशी त्यांची इच्छा असेलच. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की या बॉलवरती आलेल्या 2 धावा. या 2 धावा आणि धावफलक मात्र 7 या अंकावरती पोहोचतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हा सुंदर झेल आपण पाहिला. विकेटचं पतन. अप्पी बॅक टू द पवेलियन. हॅलो. तर 7 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. स्वर्गीय निलेशभाई साळवे यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजेच ब्रदर्स ग्रुप चषक 2025. यस. ओहो एज होती. यष्टरक्षक थोडासा स्वतःवरती सुद्धा नाराज. चला तर या बॉलवरती आपण जर पाहिलं तर मात्र धाव आली ती 1 धाव. 8 धावा धाव फलकावरती होत आहेत. आशिष आणि चंदन ही जोडी यावेळेस मैदानामध्ये. षटकातील शेवटचा चेंडू आता मात्र शिल्लक आहे. पहा वेळेचं बंधन आहे, आपल्या याची दखल घ्या. दिले गेलेल्या वेळेमध्ये आपल्याला षटक समाप्त करावं लागेल, याची काळजी घ्या आपण. त्यानंतर या बॉलवरती सुद्धा मिळते ती 1च धाव. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. पहिल्या बॉलवरती आला होता चौकार. त्यानंतर असं वाटलं होतं की या षटकामध्ये बराचसा धावा खेचल्या जातील, मात्र त्यानंतर सुनीलजी इंदुरकर यांनी केलेलं कमबॅक खऱ्या अर्थाने एक विकेट सुद्धा मिळवला, धावसंख्येवर अंकुश सुद्धा लगावला आणि 9 या धावसंख्येवरती हे षटक समाप्त केले गेले. डीजे.
होतो ते दिलदार व्यक्तिमत्व दुस्तीची दुनियातील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं उमेरभाई सय्यद साहेबांचे या ठिकाणी आगमन आणि उमेरभाईंचं मी खऱ्या अर्थाने मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. उमेरभाई सय्यद यांच्याकडून बरेचसे सामाजिक कार्यक्रम उपक्रम सुद्धा राबवले जातात. मग त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल, गरिबांसाठी काही वस्तू वाटप असतील, गरजूंना काही अगदी व दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या वस्तू यास फळं वाटप हॉस्पिटलमध्ये डोनेशन फळं वाटप वगैरे अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम उमेरभाई सय्यद यांच्या माध्यमातून राबवले जातात. त्यामुळेच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा त्यांची आपण ओळख नेहमी या समाजामध्ये पाहतो. असे उमेरभाई सय्यद आपल्या या मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो आम्ही आणि बोलूयात सामन्याकडे. जिथे मात्र यावेळेस चुकी केली गेली, 2 क्षेत्ररक्षामध्ये थोडासा कॉलिंग चुकीचं झालं आणि झेल मात्र इथे कुठल्याही खेळाडूला घेता आला नाही. चला तर धावा मात्र आले या चेंडूवरती. त्या 2 धावा आल्या. 2 धावाने 11 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 5 षटकांचा खेळ आपला पाहायचा आहे या पहिल्या इनिंगमध्ये. आतापर्यंत जर खेळाचा विचार केला तर अशीच 4 चेंडूमध्ये 8 धावा, चंदन 1 चेंडूमध्ये 1 धाव, अशा प्रकारे खेळ आपल्याला पाहायला मिळते. जण घे ना. ओहो, क्या बात आहे, क्या बात आहे. या ठिकाणी डॉट बॉल. फलंदाज आशिष या खेळाडूला मात्र अंदाज आला नाही या चेंडूचा. असं वाटलं की अवांतर धाव मिळेल की काय, एक्स्ट्रा धाव मिळेल की काय, मात्र चेंडू सोडला गेला आणि तिथे मात्र चूक झाली. येतो डॉट बॉल. फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. टॉप एज आणि क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज बाद होतोय. आशिष बॅक टू द डकआउट. या बॉलवरती आपण जर पाहिलं तर लाऊड अपील पाहायला मिळाली. आणि पुन्हा एकदा आम्ही सूचित करतो की LBW स्वरूपाचा कुठला इथे विकेट मिळणार नाही. शेवटचे 2 चेंडू आता मात्र या षटकातील शिल्लक आहेत. पंच आमच्या फलंदाजांना त्या प्रकारे सूचित करतायत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, जातोय तिथे चेंडू मागे, रेस लागले आणि 2 धावा डिक्लेअर स्वरूपाच्या मिळतील. या 2 धावांनी 14 धावा धावफलकावरती येत आहेत. 14 धावांनी आपण पाहतोय यावेळेस धावफलक पुढे जात असताना. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना पार्थ 11 हा संघ. डीजे
दोन धावांनी 16 धावा फलकावरती येत आहेत. आपण पहिली इनिंग पाहतोय अगदी 7.38 या सरासरीने स्कोर कार्ड पुढे जात आहे. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मात्र खोदून खेळले. डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक आणि नॉस्टॅकेनला थ्रो केला गेलाय. तिथे एक्स्ट्रा धावेचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता. रोखले गेले, थांबवलं गेले. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत. 2 धावांनी धावफलकामध्ये थोडासा बदल येत आहेत. त्या यस 18 धावा. टॉप एज आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली येतोय. अप्रतिम हा झेल पाहायला मिळालाय. हॅलो, थँक्यू चंदू सर. अतिशय 90चे सुमधुर संगीत आपण आमच्या प्रेक्षकांना सुमधुर संगीत आपण ऐकलं. दिवानी मै दिवानी. यावेळेस क्रॅकिंग शॉट अगदी डीप कव्हरला जातोय. बॉल क्षेत्ररक्षक आहे. नॉस्टॅकेनला परफेक्ट थ्रो आहे. मात्र तोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या जात आहेत. फुलटॉस नो बॉल. नो बॉल. बेबरचा हा चेंडू इथे काउंट केला गेलाय आणि त्याचबरोबर 4 धावा. 5 धावा या बॉलवरती मिळतील. नो +4. गीत आपण ऐकतोय आमचे चंदू सर. क्या वाद आहे. आमच्या प्रेक्षकांचं खऱ्या अर्थाने मनोरंजन करताय. यस, थोड्या वेळापुरतं वाटलं की आम्ही टुर्नामेंटला आलोय की बारमध्ये आलोय. हे थोडं आम्हाला शंका वाटली. थँक्यू सो मच. तर 25 धावा आहेत धावफलकावरती. पहा आता 3 विकेट्स आतापर्यंत गमावलेत या संघाने. हॅलो,
इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. या बॉलवरती मिळते एक धाव आणि अशा प्रकारे एक धाव तर मिळाली. यस, एखाद्यावर रोखलं जाते आणि एखाद्या वेळी आपण पाहिलं तर मात्र 3 षटकांचे खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 3 षटका समाप्तीनंतर 26 धावा धाफलकावरती 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे यस, आमचे भावी नगरसेवक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय आमचे आनंदजी शिंगाडे साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं आणि साहेबांसाठी हे गाणं आपण यावेळेस वाजवत आहोत. हॅलो, हे गाणं आमच्या साहेबांसाठी आनंद शिंगाडे साहेबांसाठी भावी नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहतोय साहेबांसाठी हे गाणं. डीजे मॅन प्लीज थोडा आवाज करा. थँक्यू. हे गाणं आपण कंटिन्यू ठेवायचं आहे परत. चला प्लीज जरा घाई करा. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम श्री. ओके. श्रीचा पहिलाच बॉल आणि इथे 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील. येस, झाडाला स्पर्श झाला तर मग 2 धावा मिळतील. अठ्ठावीस धावा येतात धावफलकावर. सध्या आपण जर पाहिलं महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे आम्ही आमचे आनंदभाई शिंगाडे यांना महानगरपालिकेमध्ये पुढील भावी नगरसेवक म्हणून आपण सर्वजण पाहू इच्छितो आणि आमची अपेक्षा आहे खऱ्या अर्थाने की दादांनी विराजमान व्हावं भविष्यामध्ये नगरसेवक म्हणून आणि सर्वांची मनं जिंकावी आमची सर्वांची इच्छा आहे. येस, आणि इथे आणखीन एक डॉट बॉल. चा 5 षटकांचा सामना आहे. फुटवर्कचा वापर लाफ केलाय. परफेक्ट टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू मात्र निघून जातो सीमा रेषे पार. येतो थँक्यू. 35 धावा आहेत. हा बॉल मात्र खूप चांगला होता. अतिशय चांगल्या गतीचा चेंडू डॉट बॉल येतोय आणि या डॉट बॉलने आपण पाहतो आता या षटकातील शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 4. चौथ्या षटकातील शेवटच्या बॉलवर प्रहार चढवलाय आणि अगदी 20व्या मिनिटावरती हा आलेला षटकार फलंदाज चंदन याच्या बॅटमधून.
आपण पाहतोय की चला 41 धावा धाफलकावर त्या शेवटचे षटक. जरा घाई करा प्लीज पंच, जरा घाई करायला लावा. ओहो, इथे खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता सलमान याने, मात्र टायमिंग होत नाहीये. येतोय डॉट बॉल. पहिलाच बॉल, गोलंदाज शिवाजी. फुल टॉस, मिस टायमिंग. जेलबाद सलमान बॅक टू द डकआउट. फाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. 42 धावा येतात धावफलकावर. खूप चांगला फटका, खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टायमिंग आणि फलंदाज बाद होतोय. इथे ऑन साइडला बाप एक डीप पॉइंटला आपण पाहिलं. आणि एस किती धावा आहेत, पंच धावा देतील. तुम्ही जरा शांतता राखा, अंपायर डिसिजन देतील. बाकी सर्वांनी शांत राहा प्लीज. प्लेयर्स शांत राहा, अंपायर डिसिजन देतील जे काय असेल ते. कमिटी मेंबर आणि पंच आपण डिसिजन द्या. झाडाला जर चेंडू स्पर्श झाला तर एकच रन आहे. बॉल झाडाला लागलाय त्यामुळे एकच धाव मिळेल. रामजी तुमचा जर रामजीनी जर असा राग केला तर काय फायदा मग. बाकी हॅलो, यस आमचे उमेशभाई पाटील पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय. आणि यस, आणि इथे आपण पाहतोय की मिळतील त्या धावा. पंच आम्हाला इच्छा करतील 4 धावा. यस, आमचा कमिटी मेंबरचा सरळ इरादे आहेत की 85 बाद संघ बाद, एक गाव 2 तुकडे. सरळ हिसाब क्लिअर, जास्त आर्ग्युमेंट केलं जाणार नाही. चला तर शेवटचा बॉल आता या षटकातील 47 धावा धावफलकावर. त्या शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर, मात्र डॉट बॉल, विकेटचं पतन.
आमचे राष्ट्रीय नेते वरिष्ठ आमचे क्रिकेटर सुनील जाधव, फिरोज पठाण, हा सुनील जाधव त्यांचं नाव घेतलं कारण का ते माझ्या घरचे आहेत ना म्हणून. हॅलो हॅलो, चला विनंती असेल प्लीज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लवकर क्षेत्ररक्षण कृपया लावा. करून. पार्थ 11 सोनू सलमान आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. ए नाही, तुम्ही असे जर 3 बोट दाखवले तर आम्ही तुम्हाला 4 बोट दाखवणार, लक्षात ठेवा. पहा या मॅचला आता जर विलंब जास्त झाला तर 55,000 रुपयाची पेनल्टी लावली जाईल. हॅलो, मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे कृपया करून. इथे कसं माहित आहे का, आमच्या इथे फॉग आयटम आहे, थंडी चालू आहे. लखनौमध्ये एक मॅच कॅन्सल झाली. जर आम्हाला ही मॅच नाही कॅन्सल करू शकत, मग कमिटी त्यांनी जर निर्णय घेतला तर ओव्हरही कमी करू शकतात. तुम्ही प्लीज कृपया करून मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे तुमची, म्हणजे आमची रिक्वेस्ट आहे. जर सूर्य तर उत्तरेला गेलाय आणि जर चंद्र जर पूर्वेकडून आला तर तुम्ही काही करू शकत नाही. बघा, दोन्ही संघांना विनंती आहे. नंतर काय होणार माहित आहे का, तर आम्ही 9-9 बॉलाची मॅच खेळणार. जर तुम्ही ऍग्री आहात तर आम्हीही तयार आहात. बघा, कृपया करून पार्थ 11 आणि गजानन 11 या दोन्ही संघाला विनंती आहे की तुम्ही वेळेचा विलंबन करू नका. वेळाचं विलंबन करू नका. जे अतिथी आहेत त्यांनी आपलं टॉस करायचं आहे. जे अतिथी आहेत कृपया करून बघा, आता फॉग पडायला सुरुवात आहे. बघा, धुके हवेतून येतात. कृपया
करून ज्यांनी कॅप घातले त्यांना काय समजणार नाही, पण ज्यांनी कॅप नाही घातले त्यांच्या डोक्यावरती जर जो तेल लावून नसेल आला तर त्याला माहित आहे की फॉग पडत चाललाय. हॅलो हॅलो. मी काय त्यांचं झालं ना, आपण काय करणार. हॅलो हॅलो. चला डॅनी दादा जरा लवकर सॉर्ट आउट करा जे काय असेल ते. हॅलो. हॅलो, कृपया करून लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. अमित यादव, डॅनी पवार, कृपया करून लवकरात लवकर मॅच चालू करायची आहे. अंपायर, अंपायर तुम्ही तटस्थ राहा, तुम्ही तटस्थ राहा. मॅच लवकरात लवकर चालू करायची नाही तर तुम्हालाही फाईन लागणार. जास्त काय नाही, 240 रुपये. हॅलो. बघा ऑडियन्स उमेश इथून भाऊ. काय काय बोलते. उमेश दादा, उमेश दादा. बघा आता आहे ना, आता इथे कसं माहित आहे का, फॉग आहे आणि ड्यू फॅक्टर चालू झालेलं आहे. ज्यांनी कॅप घातले त्याला काय माहित नाही पडणार आणि ज्यांनी कॅप नाही घातले त्याला माहित पडेल. कृपया करून मॅच चालू करावी. आणि जास्त नुकसान कोणाला होणार आहे, बॉलिंग बॉलिंग सॉरी बॅटिंग बॉलिंग वाल्यांना. कारण नंतर कसा दिसणार नाही बॉल आणि बॉल कसा एकदम तुमच्या टप्प्यावरती येणार. मग तुम्ही काय टाकणार, हे टाकणार की ते टाकणार. हॅलो. हॅलो हॅलो. हे बघा आताच आम्हाला एक विशेष सूचना आले, आम्हाला आता एक विशेष सूचना आले. जर इथे आम्हाला माहिती पडलं की मॅचचा कॉम्प्रो झालाय तर आम्ही प्राइज देणार नाही. जर इथे आम्हाला एक आता विशेष सूचना आलेली आहे, जर मॅचचा कॉम्प्रो झाला तर प्राइज देणार नाही. बघा चला माईक बंद आहे. हॅलो. हे बघा सर्वांच्या डोक्यावरती फॉग आलेला आहे. अरे बाबा ए, ए! चला दोन्ही संघाला बाद केलं जाईल, दोन्ही संघाला बाद केलं जाईल. उद्या फायनल उमेश. हॅलो हॅलो हॅलो. हा इथे एक आता विशेष सूचना आले. आमचे डीजे 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 चंदू यांच्याकडून त्यांचा एक माईक बंद झालेला होता, भिजली त्यांची मेणबत्ती विजली. आणि जर काही असा प्रॉब्लेम असेल तर
दोन्ही संघांना बाद केलं जाईल. आम्ही उद्या नवीन टीम खेळवणार. कृपया करून फॉग चालत चाललंय. फॉग तुमच्या डोक्यावरती आहे. हा? लवकरात लवकर. हॅलो 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 दा थोडासा आवाज दादा. चंदू दादा, चंदू दादा थोडासा आवाज करा ना. हॅलो 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 हॅलो. पहा इथे सूचना करतोय आम्ही. यस, जे काही आय डी चेक केलं जात आहे ते जर त्याच्यामध्ये जर तो खेळाडू दोषी आढळला तर मात्र 3 धावाची पेनल्टी असेल, याची दखल घ्या. 3 धावाची पेनल्टी मिळेल जर खेळाडू दोषी आढळला तर. एकच इनिंग आहे. सेकंड इनिंग चालू आहे. सेकंड इनिंग चालू आहे. जे प्लीज पुढे ऑडियन्स आहे ना, प्लीज मी विनंती करतोय दादा, या सगळ्यांनी जर बाजू आणि आमचा सिस्टम ऑपरेटरला काय थोडं व्यवस्थित दिसत नाही, त्यामुळे मग यस आणि कॅमेरामॅनला पण आणि डीजे मॅनला पण काय थोडं अडथळे येत आहेत. तर प्लीज थँक्यू सो मच. चला तर 1 चेंडू 1 धाव दाफालकावरती आहे. टार्गेट आपण पाहतोय यावेळेस. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतो झेल खाली. फलंदाज बाद. लाईनच्या बाहेर या. डिक्लेअर लाईनच्या आपण जिथे झाडाच्या खाली जे आपण कोण आहात ना, प्लीज सर्वांनी डिक्लेअर लाईनच्या बाहेर या. मॅचला प्रॉब्लेम नको प्लीज. शेवटचा सामना आता. शेवटच्या सामन्यामध्ये प्रॉब्लेम नको प्लीज. ऑलरेडी उशीर झालाय थोडा. टॉप एज डिक्लेअर झोन मध्ये जातोय बॉल. एकच धाव मिळेल. 48 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर पार्थ इलेव्हन या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा दाफलकावरती उभारल्या. गजान 11 संघ यावेळेस सेकंड इनिंगमध्ये धावा चेस करतोय. 48 धावा चेस करायच्या आहेत. फटका खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतोय. 203 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय छोटू मागे आणि चांगलं क्षेत्ररक्षक. क्विक थ्रो पाहायला मिळाला. मात्र धावा 2 धावा या ठिकाणी सहज पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल ते म्हणजेच ओके 4 या अंकावरती. या 4 चेंडू 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 30 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत गजानन 11 या संघाला. 26 बॉल 44 धावांची गरज इथून. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पळतोय, जातोय चेंडू मागे, मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा येतोय चौकार. तो क्या बात आहे. आणि तर 8 धावा या धावफलकावरती येत आहेत. येणारे 25 चेंडू 40 धावांची गरज. यावेळेस मिस टायमिंग आहे का? उंची मिळाले आणि क्षेत्ररक्षक झेल खाली. विकेटचं पतन. फलंदाज क्रमांक 2 हेमंत बॅक टू द डकआउट.
तर पहा या ठिकाणी एक कॅच प्राइज लगावले गेले. 3 षटकार 3 चौकार किंवा विकेट साठी छया पाटील यांच्या स्मरणार्थ उमेशजी पाटील यांच्याकडून 201 रुपयाचे कॅच प्राइज असेल. यस तर एक मिनिट दादा दादा संघर्ष युवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सन्माननीय अमितजी यादव यांच्याकडून 3 षटकार 3 चौकार करता 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. यस आणि अमितजी यांच्या खिशामध्ये आम्हाला पॉकेट दिसतंय आणि ते भरगतचं भरलेलं सुद्धा जाणवतं इथून. त्यामुळे 2000 पुढे जाऊन कॅश प्राइज वाढू शकतं. हो यावेळेस अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस स्वतः सोनू सिंग स्वतःवरती नाराज कारण खूप चांगला होता चेडू. थोडासा उसळी मिळाली होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र वेग एवढा होता की चेडू जज करता आला नाही. लाईन रेट जज करता आलं नाही. यस क्या बात आहे. बॅट्समन आणि गोलंदाज दोन्ही सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का असं पण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि इथे एक धाव घेतले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाणार नाहीये आणि एकच धाव मिळेल. एका धावेवर धाव फलक मात्र पोहोचतोय ते म्हणजेच 9 या अंकावरती. यस टार्गेट आपण पाहतोय 48 धावांचं टार्गेट आहे. उर्वरित 22 चेंडू 39 धावा इथून बनवायच्या आहेत. आता मात्र स्ट्राईक एंडला गोल फलंदाज रोहनसाठी फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचेल मात्र तोपर्यंत यस चेंडू क्षेत्राच्या डोक्यावरून निघून जाईल. मिळतील 4 धावा. या फलंदाजाने खेचले तर संघर्ष युवा प्रतिष्ठान अध्यक्ष सन्माननीय अमितभाई यादव यांच्याकडून आणखीन 1000 रुपये असतील म्हणजे मागील 2000 आणि 1000 टोटल 3000 रुपये मिळतील. अमितभाईंचं पॉकेट हमेशा भरलेलं असतं आणि त्यांचं मनही तेवढंच प्रेमाने भरलेलं असतं. प्रेम आणि कॅश दोन्ही सदैव ते मित्रांवरती लुटत असतात. असे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अमितभाई. आम्ही त्यांना बराच वेळा या खेळपट्टीवर खेळताना सुद्धा पाहिले. अतिशय गोड व्यक्तिमत्व. बोलूयात आपण सामन्याकडे आता. हो यावेळेस अगदी आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून चेडूने उसळी घेतली. चेडू कॅरी केला गेला. अष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. या येणाऱ्या उर्वरित चेंडूचा विचार केला तर 19 चेंडू 35 धावा हे इक्वेशन आता आहे. ऑन साइडला भिरकावलाय आणि मिसफील्ड झाले. फंबल झाले. थोडस त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. याचा 18 बॉल 33 धावांची गरज. येणाऱ्या 3 षटक आता मात्र शिल्लक असेल. 18 चेंडू मध्ये 33 धावा. सोनू सिंग जोपर्यंत मैदानामध्ये आहेत धाव संख्येवरती कधी एक्सलेटर लावला जाऊ शकतो आणि अमितजी यादव यांच्या कॅश प्राइज वरती कधी एक्सलेटर पडू शकतो. 2चे 3 झालेले आहेत. 3चे 5 कधी होतील तुम्हाला कळणार देखील नाही.
क्या बात आहे, जबरदस्त फलंदाजी सोनू सिंग या फलंदाजाची. आणखीन एक फटका, या वेळेस सुद्धा प्रॉपर टायमिंग आहे का? आणि इथे मिसफील्ड झेल ड्रॉप होतोय, सोनू सिंग कम बॅक करतोय. क्या बात है, क्या बात है. सोनू सिंग साठी नक्कीच आम्ही दोन शब्द बोलू इच्छितो की तू थोड़ा सा सब्र कर ले, इम्तिहान जारी है. तू थोड़ा सा सब्र कर ले, इम्तिहान जारी है. एक दिन वो भी आएगा कि वक्त कहेगा की चल अब तेरी बारी है. नक्कीच आता वेळ आहे ती सोनू सिंगची. हा सामना बनवतोय सोनू सिंग, या मॅचला कनाटली देतोय सोनू सिंग. आणि सोनू सिंग एकाच नावाची चर्चा या मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. कारण सोनू सिंग आहे तो मुमकिन है. सोनू सिंग आहे तोपर्यंत मॅच आहे या संघाकडे. हो, चूक केली गेली. सोनू सिंगला तुम्हाला स्ट्राईक एंडला आणायचं नाहीये, हीच रणनीती तुमची असली पाहिजे. रिस्क मात्र घेत नाहीये स्वतः सोनू सिंग, कारण जाणीव आहे मी जर शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिलो तर मॅच मी कोणत्याही क्षणी माझ्या संघाच्या बाजूने फिरवू शकतो. मात्र मी जर इथून एका चुकीने जर आऊट झालो तर ती चूक यदा कदाचित माझ्या संघाच्या माथ्यावरती पडू शकते. इक्वेशन आता आपण पाहतोय, येणारे 15 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. 15 चेंडू 24 धावा. यासाठी इथे खूप चांगले क्षेत्र, जबरदस्त. हॅलो, यस, हेच करायचं आहे या फलंदाजाला. मॅक्सिमम तुम्हाला सोनू सिंग या फलंदाजाला स्ट्राईकवर ठेवायचा आहे, कारण त्याच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, तो दमखम आहे, तो कॉन्फिडन्स आहे की इथूनही मॅचला कधीही आपल्या संघाच्या बाजूने झुकू शकतो, नव्हे तर संघाला विजयी करून देऊ शकतो. हा सोनू सिंग स्ट्राईक एंडला आहे. येणारे चेंडू आपण या बॉलवर सुद्धा यावेळेस पाहतोय की मिसफील्ड झाले, चूक झाले. 2 क्षेत्राच्या गॅप मधून चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. मात्र मिळेल ती एकच धाव. या एका धावेने धाव फलकावरती 26 धावा येत आहेत. येणाऱ्याचं इक्वेशन आपण जर पाहिलं तर येणारे मात्र 12 चेंडू, आणखीनही 22 धावांची गरज आहे. म्हणजे इथून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये सोनू सिंगला पुन्हा कमबॅक करावा लागेल आणि इथून मॅच बनवावी लागेल. डीजे येणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तरी व्हायचा बाकी आहे, अजून तरी तयार झाला नाहीये. जर तुम्हाला यशाकडे जायचं असेल तर तुमच्याकडे एकच मार्ग आहे, तो म्हणजे मेहनत. ही घाम तुम्हाला या मैदानामध्ये गाळावा लागेल आणि तोच घाम गाळताना आपण पाहतोय मिस्टर सोनू सिंग. आयुष्यात कोणतीच वेळ निघून गेलेली नसते. जिथून तुम्ही सुरुवात करता तिथून तुमची चांगली वेळ सुरू होते आणि तीच चांगली वेळ सोनू सिंग यावेळेस आपल्या संघाला दाखवून देतोय. 12 चेंडू 22 धाबांची गरज. यस, मी म्हटलं होतं सोनू है तो मुमकिन है. क्या बात है. वरती धावा येत्या त्या 32 धावा, 7 चेंडू आणि तब्बल 17 धावांची बहारदार खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. सोनू सिंग याची इक्वेशन आता आपण जर पाहिलं तर मात्र उर्वरित चेंडू आता शिल्लक आहेत 11 आणि 16 धावांची गरज. हा फटका फसलाय. प्रयत्न जीवाच्या आकांताने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, कारण
आणि इथे आपण पाहतो डायरेक्ट हिटचा प्रयत्न तर झाला, डायरेक्ट हिट झाला, मात्र पंच यावेळेस पूर्णपणे स्तब्ध आहेत आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. चला प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स, पंचाशी वाद करू नका. आणि आम्ही म्हटलं होतं जर पंच जर रिव्ह्यू घेतील तरच मिळेल, तुम्ही त्यांना फोर्स करू शकत नाही, ही विनंती आहे आपणाला. चला प्लीज डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स प्लीज. चला तुम्ही टाइमपास करू नका, अंधार पडतोय. कारण चला अंपायर आपलं फायनल डिसिजन द्या. नॉट आउट आहे, तुम्हाला फील्ड लावावी लागेल प्लीज. सुरू सिंग साठी काय बोलावं तर एकच बोलेन की का जावं मी वेगळा, का जावं मी सगळे जातात त्या वाटेने, मी माझी वेगळी वाट निर्माण करेन. आणि होय हा तोच खेळाडू आहे जो स्वतःचा मार्ग निवडतोय, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतोय. या बॉलवरती सुद्धा एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का तर होय इथे एक चूक आणि सगळं काही मातीमोल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यस जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, खऱ्या अर्थाने नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज रोहन याचं देखील कौतुक करावं लागेल. कारण वारंवार त्यांनी सोनूला स्ट्राईक एंडला आणण्यासाठी वारंवार रिस्क उचलले, धाव पूर्ण केलेत. आता मात्र इक्वेशन येत आहे, येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. कोण म्हणेल ही मॅच 40+ वर्सेस यंग स्टार्स या दोन संघामध्ये चालू आहे. अक्षरशः यंग स्टार्स या संघाला आपण जर पाहिलं, पार्थ 11 या संघाला जर पाहिलं तर यावेळेस भर थंडीमध्ये घाम फुटलाय हा सर आम्हाला दिसतोय, समोरासमोर दिसतंय की नाके 9 केलं या खेळाडूने, या वेळेस सुद्धा बिरकावून दिलाय. जिंकण्यासाठी गरज असेल ती 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. तवा एक मी खंबीर आहे.